बहुप्रतीक्षित असा श्रीराम प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळा अयोध्येत होत आहे. या भव्यदिव्य सोहळ्याचे साक्षीदार नाशिक येथील नागरिकांना होता येत नसले तरी नाशिक येथील पंचवटी परिसरातील दत्तनगर येथे क्रांतीवीर कलाक्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाकडून अयोध्या राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने 5,000 नागरिकांना महाप्रसाद वाटप संपन्न झाला. श्रीराम मंदिर तसेच श्रीराम लल्ला प्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते. दुपारी सामूहिक रामरक्षा, सामूहिक आरती असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. भारतीय जनता पक्ष प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावशी यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. आज आपल्या भारतवासियांचं 500 वर्षापासूनचं स्वप्न साकार झालंय. अयोध्येमध्ये रामरायाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. एक भव्य मंदिर उभारलं, एक जागतिक आकर्षण केवळ नाही तर एक धार्मिक, आध्यात्मिक, एक वैचारिक, सांस्कृतिक असं केंद्र भारतामध्ये अयोध्या नव्यानं समोर लोकांचे आलेलं आहे. यासाठी खूप मोठा संघर्ष उभा राहिला होता. एक आपल्या अस्मितेची लढाई होती. मोगलांनी, ब्रिटिशांनी या आपल्या अस्मितेवरती घाला घातलेला होता आणि एक प्रदीर्घ अशी लढाई जाऊन अनेक लोकांनी त्याच्यामध्ये बलिदान केलं आणि आज कोर्टातून निकाल मिळून आताच्या आपल्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या सरकारच्या काळात हे अयोध्येचं राम मंदिर आजपासून प्राणप्रतिष्ठा सुरू झालेलं आहे. याचा सगळा भारतात हर्षोल्लास आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. भारताने भारताबाहेर आजचा दिवस खूप मोठ्या प्रमाणात चांगला दिवाळीसारखा साजरा केला गेला. 2024 मध्ये 2 दिवाळी आहेत. एक रेग्युलर आणि आपली नेहमीची दिवाळी आणि आज जी दिवाळी साजरी गेल्या 3-4 दिवस होती साजरी होती ती 12 तारखेला माननीय पंतप्रधान नाशिकला आले होते. त्यांनी आपल्या इथल्या काळाराम मंदिरामध्ये संकल्प सोडला. इथे पूजन, अर्चन, चिंतन, मनन सगळं त्या ठिकाणी केलं, पठण, आणि त्या दिवसापासून त्यांनी 11 दिवस उपवास धरला होता आजपर्यंत. म्हणजे नाशिकला दक्षिणेतली काशी म्हणतात भारतातले, त्यामुळे तितकंच तीर्थक्षेत्र म्हणून महत्व आपल्याला आहे. त्यामुळे राम मंदिरातलं पूजन करून नंतर आपल्या गोदावरी तीरावरती रामकुंडावरती पंतप्रधानांनी पुन्हा एकदा संकल्प सोडला आणि एक नाशिकला खरं तर अयोध्येतलं वातावरण 12 जानेवारी पासून सुरू झालं. इथे युवा महोत्सव होता राष्ट्रीय युवांचा. त्यावेळेला पंतप्रधानांनी जो संकल्प दिला युवकांना, जे आपले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय, त्यावेळेला स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे झेप घेताना आपण कुठल्या कुठल्या मुद्द्यांना स्पर्श केला पाहिजे, कुठल्या कुठल्या लक्ष घातलं पाहिजे, येणाऱ्या पिढीला कसे दिवस आपण आणले पाहिजे, याच्याकरता जेव्हा मार्गदर्शन केलं त्यावेळेला आपण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने जात आहोत, स्वयंपूर्ण भारताच्या दिशेने जात आहोत. जगामध्ये निर्यातदार म्हणून मोठा देश आपला पुढे येतोय. आपली भारतीय आर्थिक व्यवस्था सुधारते. आज 5व्या क्रमांकावर आहे आणि पुढच्या पंचवार्षिकमध्ये पंतप्रधान म्हणतात की आम्ही 3ऱ्या क्रमांकावर भारतीय अर्थव्यवस्था आणू. या सगळ्या विषयाची सुरुवात आजच्या दिवसापासून झाली. एक रामराज्य योग घातलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच भारतभर उत्सव होत असताना आज नाशिक महानगरामध्ये अनेक भागात विविध उपक्रम राबवले जात आहेत. मोठ्या प्रमाणावर सगळा लोक त्याच्यामध्ये सहभागी झालेत. गेल्या 14 तारखेपासून 22 तारखेपर्यंत भारतामध्ये सगळी मंदिरं धुतली गेली. नाशिकमध्ये सगळी मंदिरं पहिल्यांदा अनेक वेळेला सगळ्या लोकांनी स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी स्वच्छता आणि मंदिरं धुतल्या गेली आणि त्याचं एक पावित्र्य राखलं गेलं. सगळे मग रामरक्षा पाठ असतील, भीमरूळ असतील, रामाचे स्तोत्र असतील, इतर आरत्या असतील, एक धार्मिक, आध्यात्मिक असं एक वातावरण गेल्या 8 दिवसापासून नाशिकमध्ये आहे आणि आज त्याचा सगळ्यात महत्वाचा दिवस होता 22 जानेवारीचा. त्यामुळे आज जसे विविध कार्यक्रम शहरामध्ये घातलेले आहेत, आज आम्ही सगळे जरी राजकीय क्षेत्रातले नेहमीचे कार्यकर्ते असलो तरी आज आम्ही सगळीकडे राम भक्त म्हणून वावरतो. आज आमचा कुठला राजकीय अजेंडा नाहीये, परंतु जे सामाजिक काम करणारे कार्यकर्ते आहेत या भागातले राम भक्त आहेत. आपले कमलेश बोडके यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. इथं महापूजा ठेवली होती, आरती ठेवली होती, एक समाजोपयोगी उपक्रम त्या ठिकाणी एक शेववायचा सुरू केला होता. त्या अनुषंगाने शहरातील स्वाभाविकच पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी, प्रशांत जाधव असतील, नाना शिलेदार आहेत, उमेशजी आहेत, हे सगळे या ठिकाणी कमलेशजींना शुभेच्छा देण्याकरता आम्ही सगळे आलेलो आहोत. हा जो माहोल आहे, हा जे वातावरण आहे, हे भविष्यासाठी, नाशिकसाठी, आपलं कुंभमेळ्यासाठी पुढची तयारी म्हणून आपल्याला कामाला येणार आहे. भारताच्या औद्योगिक विकासाकरता कामाला येणार आहे आणि एकूणच सगळा जो विकासाच्या दिशेने जो आपण भारत सगळीकडे झेपावतोय त्याच्यासाठी या वातावरणाची एक मुहूर्तमेढ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रामरायाकडे आज आपण प्रार्थना करू की आगामी काळामध्ये आमच्या नाशिकचा विकास होण्यासाठी आम्हाला प्रेरणा द्यावी आणि अयोध्येला जे सगळे भाविक पुढे जाणार आहेत आजपासून वेगवेगळ्या याच्या टप्प्याटप्प्यामध्ये, त्या सगळ्यांचा प्रवास सुकर व्हावा, त्यांचं दर्शन चांगलं व्हावं आणि पुढच्या चांगल्या विषयासाठी आध्यात्मिक वातावरणामध्ये
त्यांनी प्रेरित व्हावं अशा प्रकारची प्रार्थना करतो. माजी सभागृह नेते तथा नगरसेवक कमलेश बोडके यांनी माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आज अयोध्या या ठिकाणी अयोध्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त पूर्ण देशभरात मोठ्या उत्सवात राम मंदिर आणि राम उत्सव मोठ्या उत्सवात साजरा होत असून पूर्ण देशभरात मोठं आनंदाचं आणि उत्सवाचं वातावरण पूर्ण भारतात आहे. त्याचं कारण गेल्या 500 वर्षानंतर राम मंदिर ह्या देशात तयार झालं. रामाचा वनवास 500 वर्षानंतर खऱ्या अर्थाने आज संपलेला असून मोठा उत्सव मोठा दिवाळीचा सण पूर्ण देशभरात साजरा होत असून त्याचंच एक औचित्य साधून मी मंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टी नाशिक शहर आणि पेठोर पंचवटी परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने एक मोठा उत्सव या ठिकाणी माझ्या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आला. या ठिकाणी सर्व महिला भगिनी मोठ्या आनंदात या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला. भगवान रामाचा मोठं कटआउट या ठिकाणी उभारून त्याचं सर्व नागरिकांनी पंचवटी आणि पेठोड परिसरातील दर्शन घेतलं. मी सर्व नाशिककर जनतेला लोकार्पण सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. गेल्या अनेक वर्षापासून आपण भारतवासी ज्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची वाट बघत होतो तो आज हा दिवस उगवलेला आहे. या प्राणप्रतिष्ठेनिमित्त जे अयोध्यात रामलल्लाचं जे प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे मी सर्व भारतवासियांना त्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभेच्छा देतो. जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अविनाश शिरसाट.